जळगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी टीबी रुग्णालय येथे कामबंद आंदोलन केले आहे। यामुळे जळगाव शहराची आरोग्य यंत्रणाही विस्कळीत झाली आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून हा संपूर्ण कंत्राट बीव्हीजी ग्रुपला देण्यात आला असून मात्र अद्यापही कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता टीबी रुग्णालय येथे कामबंद आंदोलन केल्यामुळे कुठेतरी जळगाव शहराची आरोग्य यंत्रणा ही विस्कळीत झाली आहे। जोपर्यंत आमचा पगार आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर कायम आहे असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे जळगाव महानगरपालिका आता नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात जळगाव महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी जयेश सपकाळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। तसेच यावेळी बीव्हीजी ग्रुपचे पदाधिकारी श्री रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती दिली असून ते नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। बंद आंदोलन करण्यात आलंय, काय मागण्या आहेत आपल्या? घंटागाड्या बंद आहे, आरोग्य आज 1.5 महिना झाला पगार नाही। आम्ही विचारणा केली आज सकाळी यांनी रेड्डी साहेबांनी पवार साहेबांनी सांगितलं की आता 2 दिवसांनी पगार होतील। आज हे तुम्हाला सांगताय की आज दुपारपर्यंत होतील। मग आम्ही जो वारंवार विचारत होतो मग यांनी आम्हाला सांगायला हवं होतं की आज तुम्हाला पगार करणार आहे। आम्ही यांना नोटीस का देऊ? हे आम्हाला न सांगता पगार टाकतच नाही ना। आणि जे मागण्या होत्या आमच्या यांनी लेखी स्वरूपात काहीच नाही केले, आमचे ऍग्रीमेंट झालेच नाही। काय मागण्या आहेत आपल्या? ऍग्रीमेंट केल्याने जो पगार ठरवणार होते आमच्या सोबत। तुम्ही आज किती कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय? 900 कर्मचारी टोटल। कुठेतरी आरोग्य यंत्रणेवर या ठिकाणी परिणाम झालेला आहे, काय सांगणार? काय मागणी राहील आता? माझी आयुक्त साहेबांना एवढीच मागणी आहे की जो पगार यांनी आम्हाला लिहून दिलेला होता त्या स्वरूपात मला पगार मिळावा। जे पैसे कट केलेले जात आहे ते पैसे कट नको व्हायला। आम्ही काही मागत पण नाही त्यांना। सेफ्टी किट तर मिळालंच नाही, सेफ्टी किट म्हणून काही दिलेले नाही त्यांनी आम्हाला। माझी आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे आमच्या याच्यावर दखल घ्यावी आणि बीव्हीजीवर काहीतरी कारवाई करावी। किती महिन्यापासून पगार? प्रत्येक आज 9 महिने झाले कंपनीला, 9 महिन्यापासून हाच त्रास आहे आम्हाला। यांनी सांगितलं 3600 PF, 3600 PF एकाही कर्मचाऱ्याला मिळाला नाही, एकाही नाही। हे म्हणतात 30 दिवस भरा, 30 दिवस भरल्यावर 3600 पडेल आणि अजून म्हणतात 26 दिवस भरा ऑफ भरावं लागतील। नेमकं यांची बाजू काय मांडायची ते त्यांना समजत नाही। जे तुझे मनमानी कारभार चालू आहे। नाव सांगा आपलं? जयेश सपकाळे। बीव्हीजी कंपनीचा हे आहे, आज पगार झालेला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। काय म्हणतात? पगार झाले नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय, काय सांगा? सगळ्यात महत्वाचं कामगारांनी आज जे काम बंद केलं हे न सांगता बंद केलं, त्याच्याबद्दल मला आक्षेप आहे। आणि दुसरं, पगार झाले नाहीत त्यासाठी आमचे ऑलरेडी काम चालू आहे आणि आज ते पगार होतातही आहे आणि आज दुपारपर्यंत त्यांचे पगार पडून जातील। फक्त माझी ही अपेक्षा होती कामगारांकडून की ऍटलिस्ट त्यांनी मला आधी पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, जेणेकरून आज हे काम बंद करायची वेळ आली नसते आपल्यावर। कल्पना जर दिली होती किती दिवसात पगार होतील? किती दिवसात पगार होतील? आज होऊन जाईल काय? नाव सांगा आपलं? नाव सांगा। विनोद रेड्डी।